त्याशिवाय मी गप्प बसत नाही तर मग घोड्यात लावतो त्याला नाही दिलं दुश्मने झाले हो मला. मी असं तुमच्यासाठी तुमच्या लेकरा बाळासाठी बोलतो म्हणून मला दुश्मने झाले. हे मला वैरी समजायला लागले आणि माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागल्या. का तर मी मराठ्यांना मोठं करायला लागलो, मराठ्यांचे पोरं मोठे करायला लागलो म्हणून हे माझ्या सुपाऱ्या द्यायला लागले. आपलेच काही जवळचे लोक फोडायला लागले आणि त्यांच्या तोंडून काही पण ओढून घेतात. जे खोट आहे तेच खरं बोला रे. आपली शहाणपळ्याची पैदाशी खरं बोलायचं शिका. एखाद्या भंगार जातीला रक्ताने हातमाखलेल्या जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका. हराम करो. शेवटी जात जात असती ते कामाला नाही ना. जातच कामाला येईल. वेळ आल्या वेळ आली ना संकट आलं तर धावून दांडकं घेऊन जातच येऊ शकते. दुसरे मजा बघू शकतात. आपला मी कधी भेद केला का? भाजपच्या मराठ्यात देऊ नका आरक्षण, काँग्रेसच्या मराठ्यात देऊ नका, शिवसेनेच्या मराठ्यात देऊ नका, राष्ट्रवादीच्या मराठ्यात देऊ नका. आरक्षण मिळालं म्हणजे सगळ्या मराठ्यांना मिळालं. अख्ख्या उंबर हे कोणचं नाव आहे? तुमच्याकडे भेट काही माल मला वाटलं आमच्याकडेच आहे. इतकं लवकर टाइम झाला का? बेकार असते दोन्ही 7-8 जणांना एकट्या बेजार करता बसल्या बसल्या. तुमच्या पाय पडून सांगतो राव दारू पिऊ नका. मी हात जोडून पाय पडून सांगतो तुमच्या दारू पिऊ नका. देशाच्या पाठीवर अशी कणखर जाते नाही मराठीची. फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा. तुमची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. कोणीच मायका लाल नाही झाला आणखी तुमची प्रगती रोख. फक्त दारू सोडा आणि शेतात कचाकच काम करीत जा. लाजायचं नाही. नाही तर आपल्याला हलवते बरं का. राजकारण करू नका या मताचा मी नाही. 15 दिवस फक्त 15 दिवस राजकारण करायचं. निवडणुका झाल्या की सगळं सोडून द्यायचं. आपली जात सुधारायचे बघायचे. आपले पोरं पुरी अधिकारी करायचे बघायचे. हे 5च वर्ष आहे. एकदा जर पोरगण पोरगी अधिकारी झाली ना 50-60 वर्ष टेन्शनच नाही भाऊ. कुणाची सही करायची कुणाचे नाही करायची आपल्या लेखी बाळीच्या हातात राहायला पाहिजे. नाही तर राहावं लागतं मग तो लोकांच्या दारात जाऊन उभा करा आमची एवढी सही. मान टाईट राहिली पाहिजे प्रतिष्ठा मराठ्यांची. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.